8 वाजता पाहू शकणार आहात आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या एका महत्त्वाच्या सुनावणीविषयीची। आणि विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अंतिम वर्षांच्या परीक्षावर आज निर्णय येणार आहे। सुप्रीम कोर्ट आज नेमकं काय निर्णय देतं याकडे लक्ष असेल। परीक्षा घ्याव्यात अशी यूजीसीने आपली भूमिका कोर्टात मांडलेली आहे, पण अंतिम वर्षाच्या परीक्षेला राज्य सरकारने विरोध केलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आजच्या सुनावणीविषयी अधिक सांगाल। साधारणतः 5 ते 6 वेळा सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही या संदर्भात अंतिम निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आज येणार आहे। सुनावणीच्या नंतर सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण याचिकेच्या संदर्भातला आदेश राखून ठेवला होता। आपल्याला माहित असेल की शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने म्हणजे आदित्य ठाकरेंच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानंतर सोबतच बघितलं तर मध्य प्रदेशातल्या विद्यार्थी संघटना, राजस्थानमधल्या विद्यार्थी संघटनांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये। ज्या पद्धतीने यूजीसीने दिशा निर्देश दिले होते त्या दिशा निर्देशानुसार येत्या 30 सप्टेंबरच्या पूर्वी सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या अशा प्रकारच्या सूचना होत्या। या संदर्भात या दिशा निर्देशाला आव्हान देण्यात आलं होतं। कोरोनाच्या काळामध्ये अंतिम परीक्षा घेऊ नये अशा प्रकारची विनंती यूजीसीने फेटाळली होती। त्यानंतर त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान झालं, त्याच्यात सुनावणी झाली, आज त्याचा अंतिम निर्णय येणार आहे। निश्चितच प्रशांत, आणखीन एका माहितीसाठी तुमच्याकडे येतोच आहोत। सुप्रीम कोर्टात आजही महत्त्वाचा निर्णय येणार आहेच, पण त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात देखील महत्त्वाची सुनावणी आज होते, त्याविषयी देखील सांगाल। संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या याचिका ज्यावर 10 याचिकाकर्ते आहेत त्यांच्या जवळपास 28 ज्येष्ठ वकील आहेत, ज्या वकिलांच्या वतीने या संदर्भात सुनावणी सुरू आहे। गेल्या वेळी जी सुनावणी झाली होती त्यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद झाला होता। आज जे वादी आहे त्यामुळे खास करून ज्यांनी ही याचिका दाखल केली होती त्या संदर्भातले जसे ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या वतीने देखील सुनावणी होणार आहे। सोबतच महाराष्ट्र सरकारचे अजून तिथे 2 वकील जे आहे अभिषेक मनोज सिंघवी आणि पनपालिया यांची देखील आज युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। आणि यामागे कारण असं आहे की ज्या पद्धतीने याचिकेने मागणी करण्यात आलेली आहे की या संपूर्ण मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घटनात्मक खंडपीठाने करावी, या संदर्भात युक्तिवाद सुरू आहे। आज देखील युक्तिवाद होईल आणि होऊ शकतं या संदर्भातला निर्णय देखील आज येण्याची शक्यता आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत, या माहितीबद्दल। आपण बघतोय मराठा आरक्षणावर आज सुनावणी आहे, त्यामुळे हा खटला घटनापीठाकडे पाठवणार की नाही यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट याबद्दलचा निर्णय देणार का याकडे देखील आता लक्ष असेल। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या 2 महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स घेतल्यानंतर इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत।